स्टोरीगामी या चॅनलवर तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि या चॅनलवरच्या भयकथा जर तुम्हाला आवडल्या असतील तर लाईक, कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका. आवडलं तर सबस्क्राईब नक्की करा. शेवंता चुलीपुढे बसून भाकऱ्या थापत होती. तिची म्हातारी सासू शेजारीच भिंतीला टेकून कसलीशी रानभाजी निवडत बसली होती. चुलीचा धूर घरात पसरून वरच्या विरळ झालेल्या कौलांच्या रांगांमधून बाहेर निघून जात होता. परश्याचं नदीवरून पाणी भरून झालं होतं. नदीतच आंघोळ उरकायची सोडून परश्या घरच्या न्हाणीत आंघोळ करत होता. पाणी ओतल्याचा आवाज येत होता. "ये शेवंते, जरा पाठ घासून दे की." बाहेरून परश्याच्या बोलवण्याचा आवाज आला. शेवंता गालातल्या गालात हसली. भाकरी बनवून झाल्या होत्या. "जा ग पोरी, नवरा बोलवतोय तुझा." म्हातारी हाताने भाजीची पानं खुडत बोलली. चुलीतली लाकडं बाहेर काढून त्यावर पाणी शिंपून पदर खोचून लगबगीनं शेवंता तिथून उठली. लहान दारातून मान वाकवून तिनं न्हाणीकडे डोकावलं. परश्या न्हाणीतल्या काळ्या शार दगडावर बसून दाराच्याच दिशेला बघत बसला होता. शेवंताला बघून त्यानं तिला डोळ्यांनी खुणावलं. शेवंता जवळ आली. डब्याने पाणी घेऊन परश्याच्या अंगावर ओतून तिने डबा खाली ठेवला आणि तिने परश्याची पाठ चोळून द्यायला सुरुवात केली. परश्याला एक शिरशिरी उभारून आली. "काय हो, हे नेहमी शोभतं व्हय तुम्हाला? 1-2 दिवसाआड पाठ घासून दे." पाठ घासून देताना शेवंताच्या बांगड्यांचा नाजूक किनकिनाट होत होता. मग लग्नाची बायको हायस तू माझी, तुला नाही तर काय शेजारणीला बोलू काय?" परश्या तिच्याकडे तिरप्या नजरेनं बघत बोलला. "तू नशील घासून दे तर शेजारणीला बोलवतो." परश्याने शेवंताला चिडवण्यासाठी प्रत्युत्तर दिलं. "शेजारी राहतं कोण तुमच्या?" हसत शेवंताने परश्याला उत्तर दिलं आणि तिचे गोरे हात परश्याच्या पाठीवरून जोराने फिरू लागले. परश्याच्या शेजारचं घरही बरंच लांब होतं. हे एक जंगलामधलं गाव, म्हणायला जंगलाबाहेर, पण सगळीकडून झाडांनी जंगलाने वेढलेलं. घरं तुरळक आणि दूरदूर. अजूनही गावात पक्का रस्ता आलेला नव्हता. पायवाट आणि तांबड्या मातीची गाडीवाट, बस एवढंच. गावात फक्त पाटलाचंच घर तेवढं मोठं जोत्याचं होतं. बाकी लोकांची घरं कौलारू किंवा गवतानं शाकारलेली. जंगलासोबतच लागून असलेली जमीन गावकरी कसायचे आणि बाकीची माणसं रानातून रानवस्तू गोळा करून आणून ती विकायची. गावात एवढ्यातच वीज आली होती, पण अजूनही सगळ्या घरांमधून विजेचे दिवे मात्र लागलेले नव्हते. अंधारून आलं की पायवाटा अंधारात गडप व्हायच्या. कंदिलाच्या उजेडात सावधानतेनं पायवाट पकडून अंदाजानंच चालत जायचं. गावातली काही पोरं अंधारामध्ये रस्त्याच्या शेजारून बसलेली दिसायची. जवळपास गेल्यावर चाहूल न लागलेलं एखादं भलं मोठं घुबड घुतकारत हवेत झेप घ्यायचं. अजिबात पंखांचा आवाज न करता काही सेकंदातच ते घुबड अंधारात गडप व्हायचं. लोक जेवण झाल्यावर घोळक्याने गोष्टी करत बसायची. पण एवढ्यात हे दृश्य दिसणं बंद झालं होतं. सामसूम व्हायच्या अगोदरच लोक दाराच्या कड्या लावून स्वतःला घरात बंद करून घेऊ लागली होती. गुरंढोरं घरातूनच बांधल्या जात होती. रात्रीला अडचणीचा माणूसही बाहेर निघायला घाबरत होता. त्याला कारणच तसं झालं होतं. गेल्या काही दिवसांपासून एका नरभक्षी बिबट्याने पंचक्रोशीत हौदोस मांडला होता. अगोदर गाई गुरांवर ताव मारणारा तो बिबट आता निर्ढावला होता. नरभक्षी म्हणून त्यानं ख्याती मिळवली होती. 2-3 दिवसांआड एखाद्या गावातून
कोणीतरी बिबट्यानं उचलून नेल्याच्या घटना घडत होत्या. पूर्वी गावच्या शेजारून पट्टेदार वाघाचं दर्शन घडलं होतं, पण वाघ कधी कुणाच्या वाटेला गेला नव्हता. एवढ्यात तो वाघ या भागातून निघून गेला होता आणि निर्ढावलेला बिबट माणसांवर ताव मारत सुटला होता. शेतीची कामं बंद पडली होती. लोकांचं रानात येणं जाणं बंद झालं होतं. पाणी भरणे आणि इतर महत्त्वाची कामं करण्यासाठी लोक हातामध्ये कुऱ्हाडी, कोयते, काठ्या घेऊन घोळक्याने बाहेर निघत आणि घरात परतत. सगळीकडे दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. कानावर आता कुठली नवी वाईट बातमी येते याकडे लोक लक्ष लावून होते. पाटलाने सरकार दरबारी अर्ज केला होता. तो मंजूर होऊन काही शिकाऱ्यांची शोध पथकं पण बिबट्याला हुडकत होती. पण एवढ्यात तो बिबटही सावध झाला होता. एकदा खाऊन टाकलेल्या शिकारीवर तो परत न येता दूर लांबच्या गावावरून एखाद्या बेसावध व्यक्तीला उचलत होता. अजूनपर्यंत बिबट्याने परशाच्या गावावर नजर वाकडी केली नव्हती, पण तरीही सगळं गाव मात्र दडपणाखाली वावरत होतं. शेवंताने परशाच्या डोक्यावर पाणी ओतलं आणि एवढ्यात गावच्या कोपऱ्यावरून गडबड गोंधळ उठला. एकाएकी त्या भागातली लोक गावच्या गलकाव उठलेल्या भागाकडे धावली. परशाही त्वरेनं उठून उभा राहिला. तुराटेने आडोसा केलेल्या कुंपणापलीकडे त्याने नजर टाकली. शेवंताही आश्चर्याने त्याच दिशेला डोळे मोठे करून बघत होते. काय गोंधळ उडाला म्हणून बघायला म्हातारी पण बाहेर आली. परशाने पटकन पंचा गुंडाळला. एवढ्यात परशाला त्याच्या दारापुढून भिवा पारधी धावताना दिसला. काय रे भिवा, त्याला थांबवत परशाने ओरडून विचारलं. कसला गोंधळी हो? भिवा पळता पळता थांबला. एक नजर परशावर टाकून तो ओरडतच म्हणाला, अरे मंगलूच्या म्हातारीला बिबट्यानं उचललं. काय? परशाच्या तोंडून शब्द बाहेर पडले. वय, मंगलूची म्हातारी आणि काही बाया गवत काढाया गेल्या होत्या रानात. एवढ्यात बिबट्यानं मागून झडप घातली आणि म्हातारीला धरून जंगलात ओढून पळाला. बाकीच्या बाया हातातले भारे तिथंच सोडून पळत आल्या. बोलणं संपवून भिवा गोंधळाचा रडण्या ओरडण्याचा आवाज येत होता त्या दिशेला पळाला. परशाने पटापट कापडं अंगावर चढवली. आता तुम्ही कुठं जाताय? चिंताग्रस्त स्वरात शेवंतानं विचारलं. अगं जाऊन बघून येतो. पायात चपला सरकवत परशा उद्गारला आणि झपाझप पावलं टाकत तो ती लोक जमली होती त्या दिशेला निघाला. बरीच लोक जमली होती. रडणं ओरडणं सुरू होतं. खाली बसलेल्या बायांना बोलणं सुचत नव्हतं. त्यातल्या एकीनं भानावर येऊन गावात बोंबाबोंब केल्यावर गावकऱ्यांना ही घटना समजली होती. अख्खं गाव दहशतीखाली आलं होतं. त्या पंचक्रोशीत प्रसिद्ध झालेल्या बिबट्याची वाकडी नजर आता या गावावर वळली होती. पहिला बळी पडला होता मंगलूच्या म्हातारीचा. आता फक्त सुरुवात झाली होती. गावकऱ्यांनी हाती लाठ्या, काठ्या आणि मिळतील ती अवजारं घेतली आणि बायांनी सांगितलं त्या दिशेला गावातले बाप्पे, टणगे आणि इतर मंडळी निघाले. फॉरेस्टवाल्यांना बातमी कळवायला एक जण सायकलवर बसून पाठवला होता. तो फॉरेस्टवाल्यांना कळवून एकटं येण्याची तसदी न घेता फॉरेस्टवाल्यांसोबतच परतणार होता. मशाली पेटवून आणि हातात हत्यारं धरून गावातली मंडळी बिबट्यानं म्हातारीला उचलली तिकडे येऊन पोचले. गवताळ जमिनीवर काही रक्त पसरलं होतं. जमिनीवरच गवत झोपलं होतं आणि ओढून नेल्यामुळे वाकलेलं गवत आणि त्या गवतावरून गेलेला रक्ताचा माग बिबट्या कुठल्या दिशेला गेला हे सांगत होता. गावकरी रक्ताच्या मागावरून शोध घेत निघाले. रस्त्यात काटेरी झाडांवरून
म्हातारीचे अडकलेले केसांचे पुंजके दिसत होते. काट्यांमध्ये अडकून फाटलेल्या पातळाचे तुकडे काही झाडांवर अटकून होते. गावकरी मागांवरून काळजीपूर्वक पाय उचलत चालत होते. परशाही आपल्या शोधक नजरेनं कानोसा घेत चालला होता. जंगल आता दाट व्हायला सुरुवात झाली होती. बिबट्याने म्हातारीला बरंच दूरवर ओढून नेलं होतं. एक ओहळू ओलांडून तो पुढे गेला होता. चिखलामधून उमटलेले त्याचे पायांचे ठसे दिसत होते. मंगलू राग आणि दुःख या संमिश्र भावनेने अनावर होऊन सगळ्यांच्या पुढे पाय उचलत चालला होता. मंगलू जरा धीरानं. मंगलूच्या मागून चालत असलेल्या पाटलानं मंगलूच्या खांद्यावर हात ठेवला आणि एवढ्यात त्यांना ओहळाच्या पलीकडे एका मोकळ्या गवताळ जागेवर मंगलूच्या म्हातारीचा मृतदेह दिसला. बिबट्यानं म्हातारीला थोडं खाऊन तिथंच टाकलं होतं. म्हातारीमध्ये बिबट्याला पोट भरण्या एवढं नक्कीच काही मिळालं नव्हतं. हातापायाच्या काड्या झालेली मंगलूची म्हातारी सताड डोळे उघडे ठेवून तिथं पडली होती. तिच्या शरीराची वाईट अवस्था झाली होती. मरण्या अगोदरचा उडालेला थरकाप तिच्या उघड्या डोळ्यांमधून दिसून येत होता. बिबट्याचा दूरपर्यंत पत्ता नव्हता. त्यानं केव्हाच म्हातारीला तिथं टाकून पोबारा केलेला होता. मंगलू म्हातारीला तसं बघून पटकन तिथंच जमिनीवर बसला. तोंडावर हात टेकून हमसू रडू लागला. पाटलानं त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला. काही लोकांनी सोबत आणलेल्या कापडामध्ये म्हातारीचा तो अर्धवट देह गुंडाळला आणि सगळे परत गावच्या रस्त्याला लागले. काही लोकांनी त्वेषानं हत्यारं उगारून बिबट्याला शोधण्याचा प्रयत्न केला, पण बिबट्या त्यांच्यापासून बराच लांब निघून गेला होता. विषण्ण मनाने लोक पावलं उचलत परतत होते. परश्यालाही मंगलूबद्दल वाईट वाटत होतं. पाटील सगळ्यांच्या पुढे चालत होते. बिबट्याचं पोट भरलेलं नव्हतं आणि हा मानवी रक्त मांसांवर चटकावलेला बिबट्या आता दुसरा घास कुणाचा घेणार याची पाटलाला चिंता लागून राहिली होती. दुपार सरल्यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक गावात आले. फॉरेस्ट उतरलं एकच गलका झाला. लोकांच्या भावना अनावर झाल्या होत्या. बिबट्यानं मंगलूच्या आईला मारलं ही जणू फॉरेस्टवाल्यांची चूक आहे अशा भावनेने द्वेषाने लोक फॉरेस्टवाल्यांकडे बघत होते. फॉरेस्टवाल्यांनी परिस्थितीला समजून घेऊन पंचनामा केला. जंगलामध्ये जागेवर जाऊन पाहणी करून आले. काय करायला हवं होतं आणि काय नको हे समजण्याच्या स्थितीमध्ये गावातले लोक नव्हते. बिबट्याचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा हीच गावकऱ्यांची मागणी होती. मंगलूच्या म्हातारीचा अंत्यसंस्कार केला गेला. गाव दडपणात होतं, दहशतीमध्ये होतं. एरवी सायंकाळची वाटेवर दिसणारी मुलं माणसं आज दिवे लागण होण्याच्या अगोदरच घरामध्ये दारं खिडक्या लावून बसून होते. गावात शुकशुकाट पसरला होता. हा बिबट म्हणजे रानातली एखादी शापित आत्मा आहे. तो कधी माणूस बनतो तर कधी जनावर. लोक घरातल्या घरात कानावर आलेलं काही बाही कुजबुजत सांगत बसले होते. अंधारामध्ये गावच्या वाटेवर भुल्या त्याची जुनाट रंग उडालेल्या सायकलचे पायडल मारत येत होता. सायकल जोराने खडखडाट करत होती. रातकिड्यांचा गजर सुरू होता आणि सायकलच्या खडखडाटाने घाबरून रातकिडे तेवढ्यापुरते चूप राहून परत जोराने किरकिर करायला सुरुवात करत होते. भुल्या 2 दिवसांपूर्वी तालुक्याला गेला होता. इकडे गावात काय घडून गेलंय याची त्याला सुतराम कल्पना नव्हती. मध्येच एखादा ससा सायकलला आडवा जात होता. डोंगरावरून दुरून गावात काही घरांमधून
प्रकाशणारे लाईट्स दिसत होते. समोर उतार रस्ता होता. भुल्याचा हा नेहमीचा रस्ता. भुल्याचं गावात लहानसं दुकान होतं. भुल्या आणि त्याची बायको ही दोघंच. भुल्याला काही मूलबाळ नव्हतं. भुल्या आठवड्याने तालुक्याला माल आणायला जायचा. तिकडेच एखाद्या ओळखीच्या व्यक्तीकडे मुक्काम करायचा आणि माल घेऊन गावची वाट धरायचा. भुल्या टेकाडावर आल्यावर थोडा थांबला. त्याचा ऊर भरून आला होता. सायकल थांबवून उभं राहून त्याने त्याची चिलीम पेटवली. गाल आत ओढून जोराने चिलमीचा धूर छातीमध्ये भरून घेतला. 2-4 दम मारल्यावर भुल्याचे डोळे जड झाले. पापण्या जडावल्या. या रान रस्त्यावरून शेजारच्या झाडांमधून लपून बसलेल्या घुबडांचे घुतकार ऐकू येत होते. अचानक दुरून भुल्याला गावच्या दिशेने भेकर ओरडल्याचा आवाज आला. डोळे जडावले असले तरी भुल्याचे कान टवकारले गेले. थोड्या वेळातच एका सांबराचा आवाज आला. हा इशारा होता. भुल्याची अख्खी हयात या जंगलामध्ये गेली होती. जनावरांचे आवाज आणि त्यांचे त्या वेळेचे अर्थ काढण्यात भुल्या मातब्बर होता. कधीमधी तो शिकाऱ्यांचा वाटाड्या म्हणून पण काम करायचा. त्यावेळी त्याची बायको दुकान सांभाळायची. जशी ती आज भुल्या घरात नसताना यावेळी सांभाळत बसले होते. भुल्याने भेकराचा आणि सांभराचा आवाज आला त्या दिशेला बघण्याचा प्रयत्न केला. आवाज बराच दुरून गावाकडून येत होता. अचानक परत सांभराचा जोरदार आवाज ऐकू आला. हा सांभराने दिलेला सावधतेचा इशारा होता. रात्रीची भेकरं सांभरं चरण्यासाठी गावच्या जवळ येत. जेव्हा वाघ या परिसरात फिरत होता तेव्हा वाघाला पाहून ही जनावरं असा इशारा देत असत. पण वाघाला जाऊन बरेच महिने झाले होते. भुल्या क्षणभर विचारात पडला. परत वाघ आला की काय? कारण हे जनावरांचं ओरडणं इशाराच देत होतं. त्या जनावरांची भाऊबंधकं हा इशारा समजली होती. पण रानातून वावरणारा भुल्या सावध जरी झाला असला तरी त्या जनावरांच्या ओरडण्याचा नेमका अर्थ अजूनही भुल्याला कळला नव्हता. सावधगिरी म्हणून भुल्याने जवळ असणारं एक खराब फडकं काढलं. जवळच्याच एका झाडाची ओली फांदी तोडली आणि त्यावर ते फडकं गुंडाळून सोबत किराणा सामानात असलेलं तेल त्यावर टाकून भुल्याने मशाल पेटवली. लप लप करत लाल पिवळ्या ज्वाळा वर उठल्या. एका हाताने ती मशाल पकडून आणि एका हाताने सायकल सांभाळत भुल्या तो उतार उतरू लागला. रात्री चालणारी थंड हवा भुल्याने ओढलेली चिलीम डोक्यात चढवत होती. भुल्याची सायकल वेगाने खडखडाट करत त्या लहान दगडं भरलेल्या रस्त्यावरून खाली उतरत होती. भुल्या गावाजवळ येऊन पोचला. पण गावाकडे जाणारे सगळे रस्ते सुन्न झाले होते. गावच्या शेजारून रात्री मानवी वस्तीला येणारी हरणंही गायब होती. काहीतरी विचित्र घडत होते. पण काय याचा भुल्याला अंदाज येत नव्हता. भुल्याने सायकलचे पायडल वेगाने मारायला सुरुवात केली. पण अचानक वेगाने पायडल मारल्यामुळे भुल्याच्या सायकलची चेन पडली. आयला चेनला आताच पडायची होती. भुल्या त्रासिक स्वरात पुटपुटला. सायकल जिथवर घरंगळत जाईल तिथपर्यंत भुल्याने सायकल जाऊ दिली. सायकल काही वेळानं थांबली. भुल्याच्या हातातल्या मशालीचा जोर पण कमी झाला होता. भुल्याने सायकल स्टँडवर लावली आणि हातातली मशाल घेऊन तो सायकलची चेन लावायला खाली बसला. आणि एवढ्यात भुल्याला जाणवलं सायकलच्या पलीकडच्या भागातून मशालीच्या उजेडात चमकणारे 2 डोळे
त्याच्याकडेच रोखून बघत होते. अचानक कसल्या तरी अनामिक भीतीच्या जाणीवेने भुल्याच्या सर्वांगाचे केस ताठ झाले. डोळे विस्फारून तो त्या झाडामागचा झुडपामागचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करू लागला. मशाल पण आता तिचा जीव सोडू लागली होती. अंधाराचा विळखा मशालीच्या कमी होणाऱ्या प्रकाशासोबत वाढत चालला होता. त्या झुडपाआडून गळ्यातून आवाज करत एक ठिपक्याचं पिवळं जनावर भुल्यावर डोळे रोखून बाहेर आलं. भुल्याची मशाल अचानक विझली आणि एका झेपेतच त्या मानवी रक्ताला चटावलेल्या बिबळ्याने भुल्यावर झेप घेतली. दुसऱ्या क्षणी भुल्याला त्याचा गळा एखाद्या करवतीमध्ये करकचून आवळल्यासारखा जाणवू लागला. भुल्याच्या तोंडून जोरदार किंकाळी फुटली आणि लगेच सगळं वातावरण शांत झालं. फक्त भुल्याच्या शरीराची होणारी खसफस तेवढी अंधाराला छेद देत होती. त्या नरभक्षक बिबट्याच्या तावडीत यावेळी भुल्या अलगद सापडला होता. मशाल घरंगळून दूर पडून गेली होती. सायकल एका बाजूला पडली होती. भुल्याच्या नरड्यातून रक्त वाहू लागलं होतं. ढेकर आणि सांबराने दिलेला सावधानतेचा इशारा उशिराने भुल्याच्या लक्षात आला होता. दुपारची वेळ होती. परशात जाण्याच्या गडबडीत होता. शेवंताने रस्त्यात पोटाला आधार म्हणून भाकरी बांधून दिली होती. बिबट्यानं भुल्याचा बळी घेतल्याला 15 दिवस उलटून गेले होते. त्या दिवसापासून बिबट त्या गावात किंवा गावाच्या आसपासही कुणाला दिसला नव्हता. दूरवरच्या गावांमधून मात्र बिबट्याने कुणाला तरी उचलल्याची बातमी कानावर येत होती. पण 15 दिवस उलटून गेले होते आणि बिबट्याचा वावर नव्हता, त्यामुळे गावकऱ्यांच्या वागण्यात थोडा सैलपणा आला होता. आता बिबट परत येत नाही असं काही गावकरी म्हणू लागले होते. पण तरीही अजूनपर्यंत शेतीची आणि रानातली कामं सुरू करायला मात्र गावकरी धजावले नव्हते. तालुक्याला परशाचं काम निघालं होतं. सोबत पाटील पण होतेच. दोघंही तालुक्याला जाऊन एक दिवस थांबून परतणार होते. घरातून बाहेर पाऊल ठेवताना परशानं शेवंताला म्हातारीची काळजी घेण्याविषयी सांगितलं. रात्रीचं नीट दारं खिडक्या लावून झोपा. एवढं बोलून परशा पाटलाच्या घराकडे निघाला. तिथून पाटील आणि परशा तालुक्याचा रस्ता धरणार होते. परशाला जाऊन बराच वेळ झाला होता. बिबट्याच्या धाकानं इतर गावकऱ्यांसारखा परशाही एवढे दिवस घरातच दडून बसला होता आणि आज एकाएकी तो घरात नसल्यामुळे शेवंताला रीत जाणवायला लागलं होतं. म्हातारी खाटेवर डोळे मिटून निवांत पडली होती. संध्याकाळ झाली. म्हातारी उठून बसली. शेवंतानं दिवाबत्ती केली आणि तिने दोघींसाठी स्वयंपाक करायला सुरुवात केली. पौर्णिमेची रात्र असल्यामुळे भाकरीसारखा गोल चंद्र उगवत होता. पिठूळ चांदणं पसरायला सुरुवात झाली होती. हे शेवंते, दार लावून घे की. म्हातारीनं जेवण झाल्यावर अडकित्यानं सुपारीचं खांड फोडत शेवंताला दार लावण्याची सूचना केली. संध्याकाळपासूनच दारं खिडक्या लावून घेतल्यात. पाठ टेकवण्यासाठी शेवंता गोधडी अंथरून म्हणाली. म्हातारीने एकदा सगळीकडे कानोसा घेतला आणि कंदिलाची वात मंद केली. चंद्र वर चढू लागला होता. रानातून रात्रीच्या जनावरांचे आवाज कानावर पडत होते. रातकिड्यांनी समूह गान सुरू केलं होतं. झोपेने सगळ्या गावावरून आपला हात फिरवला होता. बरीच रात्र उलटून गेली. कसल्या तरी आवाजाने शेवंताला जाग आली. तिनं उठून कंदिलाची वात मोठी केली. अंधार गिळत कंदिलाच्या प्रकाशाने हातपाय पसरले. काय आवाज आलाय
म्हणून शेवंताने दारं खिडक्यांवर नजर फिरवली आणि अचानक तिच्या लक्षात आलं, आवाज वरून कौलांवरून येत होता. शेवंतानं आपली नजर वर केली आणि तिला तिचा श्वास गळ्यातच अडकल्यासारखा वाटला. वर छपरावरून कौलं हटवून बिबट्याची खुनशी नजर शेवंतावर स्थिरावली होती. अचानक बिबट्याने शेवंतावर झेप घेतली. शेवंताला तोंडून शब्द काढायलाही वेळ मिळाला नाही. धडपडीने परश्याची म्हातारी जागी झाली. तिचे डोळे विस्फारले गेले. म्हातारीच्या डोळ्यापुढूनच बिबट्याने शेवंताला तिची मानगूट पकडून उचलून एका झेपेत घराच्या बाहेर नेलं. म्हातारीची वाचात बसली. काही वेळानंतर म्हातारीला थोडं त्राण आलं आणि तिने एकच बोंबाबोंब करायला सुरुवात केली. आवाजाने अख्खं गाव परश्याच्या दारापुढे जमा झालं. पण तोपर्यंत बिबट्या शेवंताला उचलून निघून गेला होता. आता कुणालाही झोप येणं शक्य नव्हतं. शिवाय एवढ्या रात्रीचं बिबट्याच्या मागावर जायलाही कोणी तयार नव्हतं. गावकरी परश्याच्या घरापुढं आगोट्या पेटवून हातामध्ये मिळेल ती अवजारं घेऊन कुजबुजत बसले. नवी लग्न करून आलेली, नव्या संसाराची स्वप्न रंगवणारी शेवंता. बिबट्यानं तिची स्वप्न प्रत्यक्षात उतरायच्या अगोदरच शेवंताचा खेळ संपवला होता. दुपारहून परश्या आणि पाटील गावात येऊन पोचले. गावात आल्या आल्या परश्याच्या कानावर ती वाईट बातमी पोचली होती. परश्या दुःख आणि रागानं वेडा पिसा झाला होता. म्हातारीच्या रडण्याचा ठावच नव्हता. परश्या आल्यावर गावातली लोक शेवंताचा शोध घ्यायला बाहेर पडली. शेवंता जिवंत असणं शक्यच नव्हतं. रक्तावरून माग काढताना त्यांच्या लक्षात आलं, बिबट्या शेवंताला उचलून जुन्या स्मशानाकडे गेला होता. हे ध्यानात आल्यावर काही गावकरी जागेवरच थबकले. कारण जुन्या स्मशानाकडे लोक दिवसाही जायला घाबरत. तिथं अनेकांना बरेच विचित्र, अनाकलनीय गूढ अनुभव आले होते. बरेच लोकांना तिथं काही बाही दिसलं होतं. लोक जागेवरच थांबून एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले. त्यांना तसं बघून रागाने परश्या म्हणाला, तुम्हाला यायचं नसेल तर नका येऊ, मी एकटाच निघतो. आणि कुणाच्याही प्रतिसादाची वाट न बघता परश्या दनादन पावलं टाकीत हातातली कुऱ्हाड कुरवाळत पुढे जाऊ लागला. आम्ही येतोय, चला र, पाटलानं मागून आवाज दिला. सगळे लोक परश्याच्या मागे चालू लागले. बराच वेळ चालल्यावर जुन्या स्मशानाकडच्या जागेवर नदीकडे गावकऱ्यांना शेवंताचं कलेवर आढळलं. बिबट्यानं तिचा देह अर्धा खाऊन टाकला होता. अंगावरचं वस्त्र फाटून लक्तर झाली होती. डोळे मिटलेले होते. जणू ती त्या शांत जागेवर निद्रिस्त झाली होती. परश्याचे डोळे भरून आले. हातातली कुऱ्हाड गळून पडली आणि तो तिथंच गुडघ्यांवर खाली बसला. भरल्या डोळ्यांनी शेवंताकडे बघू लागला. तोपर्यंत पाटील आणि इतर मंडळी त्या जागेवर येऊन पोचली. तसं उठून परश्या शेवंताच्या जवळ आला. तिचे विस्कटलेले कपडे ठीक केले आणि तिच्या अर्धवट देहाला बिलगून परश्या गदगदून रडू लागला. गावकरी आजूबाजूला सावध नजरेनं कानोसा घेत उभे होते. सगळ्यांनाच अतीव दुःख झालं होतं. चला उचला हिला, पाटलाचा आवाज आला. 4 लोक पुढे झाले. नाही, परश्या गरजला. नाही पाटील, शेवंताला इथंच राहू द्या. इथं का? पाटलानं आश्चर्यानं विचारलं. मी इथंच थांबतो. बदला घेतल्याशिवाय मी मागं येणार नाही पाटील. परश्याच्या डोळ्यात रक्त उतरलं होतं. पाटलाने परश्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला,
इतर गावकऱ्यांनीही परश्याची समजूत घालून बघण्याचा प्रयत्न केला, पण परश्याचा निर्धार कायम होता. ह्या कुऱ्हाडीनंच फाडतो त्या हैवानाला. परश्या कुऱ्हाड छातीशी घट्ट आवळून धरत बोलला. त्याचा निर्धार पक्का झाला होता. त्या जागेची भीतीसुद्धा आता परश्याला त्याच्या निश्चयापासून परावृत्त करू शकत नव्हती. तुम्ही जावा सगळे, परश्या तिथेच एका झाडाला टेकून बसत बोलला. कुऱ्हाडीनं बिबड्यांसगत काय लढणार तू? पाटील परश्याकडं रोखून बघत बोलले. मग वळून त्यांनी त्यांच्या एका गड्याला बोलवलं. जा, वाड्यावरनं माझी बंदूक घेऊन ये, पाटलानं फरमावलं. गडी धावत पळतच गावाकडे निघाला. सूर्य कलतीला लागला होता. गड्यानं आणलेली बंदूक पाटलानं परश्याच्या हाती दिली. यापूर्वीही परश्यानं पाटलासोबत शिकार करताना ही बंदूक वापरली होती. परश्याच्या डोक्यावरून हात फिरवून काही न बोलता पाटील आणि इतर गावकरी मंडळी परत फिरली. परश्या तिथंच एकटा बसून राहिला. कावळे जमा झाले होते. त्यांना हुसकावून लावून परश्याने परत एकदा शेवंताचे कपडे नीटनेटके केले. तिचे अस्ताव्यस्त जमिनीवर पसरलेले केस सावरले. हे करताना परश्याला परत मोठा दुःखाचा कड आला. पण आता दुःख करण्याची वेळ नव्हती. बिबट्यानं मृतदेह पूर्ण खाल्ला नव्हता आणि तो कुठे जवळपासही नव्हता. म्हणजे तो परत त्याच्या भक्ष्यावर येणार होता हे नक्की. अंधाराची काजळी आसमंतावर पसरायला लागली. निशाचर प्राण्यांचे आवाज जंगलात घुमू लागले. सूर्य दूर झाडांमागे जाऊ लागला आणि पौर्णिमेचा दुसऱ्या दिवसाचा मोठा चंद्र हळूहळू वर चढू लागला. परश्या तिथून उठला. जिथनं शेवंताचा मृतदेह कुठून व्यवस्थित डोळ्यापुढे राहील याचा तो शोध घेऊ लागला. लवकरच त्याला जवळ एक भलं मोठं महारुखाचं झाड दिसलं. पानं वरच्या अंगाला होती आणि पकड ठेवून बसण्यासाठी ते झाड योग्य होतं. परश्या पाठीवर बंदूक घेऊन त्या महारुखाच्या झाडावर चढून बसला. वरून नदीचं पात्र आणि बराच मोठा परिसर नजरेत येत होता. सभोवती काही झुडपं होती. लवकरच अंधारून आलं. पण पौर्णिमेचा दुसरा दिवस असल्यामुळे चंद्राच्या पिठू चांदण्यात सगळं व्यवस्थित आणि स्वच्छ दिसत होतं. जंगलाला मात्र जाग आली होती. या शीतल चांदण्यात शेवंता खालच्या गवतावर पडून होती. तिचं बोलणं वागणं आठवत, आपलं दुःख पाजळत आणि उरातली बदल्याची आग धुमसवत परश्या हातामध्ये बंदूक घट्ट पकडून होता. शेवंता पडून होती. त्या जागेवर परश्या नजर रोखून बसला होता. बराच वेळ निघून गेला. एक गूढ शांतता सगळीकडे पसरली. पण बिबट्या अजूनपर्यंत आला नव्हता. अचानक नदीच्या भागाकडून परश्याला काहीतरी हालचाल जाणवली. डोळे मोठे करून परश्याने तिकडे नजर टाकली. नदीमधून एक लांब केस सोडलेली आणि पांढरी साडी नेसलेली एक बाई बाहेर येत होती. चंद्रप्रकाशात परश्याला ती स्पष्ट दिसली. नदीमधून बाहेर आल्यावर ती निश्चलपणे तिथे उभी राहिली. परश्या झाडावर बसलाय हे तिच्या लक्षात आलं नव्हतं. परश्याच्या छातीमध्ये धस्कन झालं. पण भीतीपेक्षा रागाचा आणि बदल्याचा पगडा त्याच्या डोक्यावर जास्त होता. तो नजर रोखून त्या पांढऱ्या बाईकडे बघू लागला. थोडा वेळ तिथंच उभं राहून ती बाई हवेवर तरंगत समोरच्या दाट जंगलात जाऊन गडप झाली. ते दृश्य बघून परश्याच्या हृदयाचे ठोके वाढले होते. आणि अचानक परश्याला कोणीतरी
समोरच्या झाडाखाली उभं राहून डोळे रोखून त्याच्याकडेच बघतंय याची जाणीव झाली. दचकून परशाने त्या दिशेला पाहिलं. समोरच्या झाडाखाली एक माणूस उभा होता. त्याचे मोठे डोळे परशाच्या दिशेला रोखले होते आणि दुसऱ्या क्षणी तो माणूस तिथून गायब झाला. इतर वेळ असती तर परशाला दरदरून घाम फुटला असता, पण यावेळी परशाची शेवंता तिथं खाली गवतावर पडून होती आणि तिला या जगातून संपवणाऱ्याचा जीव घेण्यासाठी परशा आतुर झाला होता. त्यामुळे आता ती बाई आणि हा माणूस यांना पाहून देखील परशा घाबरला नव्हता. रात्र उलटून चालली होती. चंद्र आता डोक्यावर आला होता. अजूनही बिबट्याचा पत्ता नव्हता आणि या क्षणी समोर परशाने जे बघितलं ते खरं की खोटं याचा त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. नदी पात्रापासून काही विचित्र मानवी आकृत्या नदीच्या काठाकडून रांगत आणि सरपटत चालल्या होत्या. लवकरच त्या आकृत्या सरपटत झुडपाआडच्या अंधारात दिसेनाशा झाल्या. परशा झाडावर बसला आहे. परशाकडे जो रोखून बघत होता त्याच्याच लक्षात आलं होतं आणि अचानक एका सांभराचा अंधारातून इशारा करणारा आवाज आला. परशाने बंदुकीवरची आपल्या हातांची पकड घट्ट केली. दाट काळ्या अंधारलेल्या झाडीकडून आजूबाजूच्या वातावरणाचा अदमास घेत तो नरभक्षक सैतान बिबट्या त्याची मंद पावलं टाकत शेवंताच्या दिशेला येत होता. त्याचं गुरगुरणं सुरू होतं. तो शेवंताजवळ आला आणि बसला. चंद्रप्रकाशात सगळं स्वच्छ दिसत होतं. बसल्या बसल्या बिबट्या थोडा वेळ मान वळवून इकडे तिकडे बघत होता. हवेवर आणि जमिनीवर हुंगून त्या बिबट्याने वातावरणाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. थोडा वेळ थांबून बिबट्याने शेवंताच्या शरीराला तोंड लावलं आणि त्या क्षणी परशाच्या हातातली बंदूक दणाणली. गोळी बिबट्याच्या कमरेकडच्या भागाला भिडली होती. क्षणात बिबट्याचं लक्ष परशाकडे गेलं आणि रागाने चवताळून बिबट्याने परशा बसून होता त्या झाडाकडे धाव घेतली. एका झेपेतच तो बिबट झाडाकडे आला, पण परत एवढा वेळ परशाला सावध होण्यासाठी पुरेसा होता. बिबट्याने जमिनीवरून परशाच्या अंगावर झेप घेतली आणि क्षणार्धात परशाने नेम धरून बिबट्यावर बंदुकीचा दुसरा डाव टाकला. ती बंदूक परत कडाडली. गोळी यावेळी बिबट्याचं कपाळ फोडून बाहेर पडली होती. तडफडत तो सैतानी बिबट्या जमिनीवर पडला आणि थोड्या वेळातच शांत झाला. परशाने झाडावरून खाली उडी मारली. बिबट्या पडून होता तिकडे तो आला. त्याचा श्वास वेगाने सुरू होता. बंदुकीने ढोसून परशाने पाहिलं. बिबट्याचा खेळ संपला होता. बऱ्याच जणांचा जीव घेणारा तो बिबट तिथं मरून पडला होता. परशाचे डोळे भरून आले. त्याने शेवंताकडे नजर फिरवली आणि त्याच क्षणी परशाच्या पाठीवर थाप पडली. मागून आवाज आला. परशाचं अंग शहारलं. त्यानं त्वरित वळून मागे पाहिलं, पण त्याच्या मागे आणि शेजारी कोणीही दूरपर्यंत नव्हतं. पण परशाने पाठीवर शाबासकीची थाप अनुभवली होती आणि आवाजही स्पष्टपणे ऐकला होता.
स्टोरीगामी या चॅनलवर तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि या चॅनलवरच्या भयकथा जर तुम्हाला आवडल्या असतील तर लाईक, कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका. आवडलं तर सबस्क्राईब नक्की करा.